सातारा जिल्ह्यात एकूण 8 ठिकाणी नगरपालिका लढती होत आहेत। अर्थात साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातली लढाई चुरशीची ठरण्याची शक्यता आहे। या लढतीबरोबरच इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याकडून। राहुल, साताऱ्यातलं राजकारण कसं रंगतंय? सातारा जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका आणि 6 नगरपंचायतींसाठी सध्या मतांचं उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदार राजा हा आपली मत देण्यासाठी बूथवरती मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळते। या सातारा जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी महत्त्वाच्या हे समजले जाणार आहेत। त्याच्यामध्ये एक सातारा नगरपालिका ही एक समजली जाते, त्याचबरोबर कराड ही एक समजली जाते, त्याचबरोबर म्हसवड एक समजली जाते। साताऱ्यामध्ये 2 राजेंची टक्कर ही समोरासमोर पाहायला मिळते। मनोमिलन तुटल्यामुळे इथलं वातावरण आणि इथली मतदारांची जी सगळी फोड झाली त्याच्यामुळे इथलं वातावरण आता टेन्समध्ये पाहायला मिळते। आणि इथला ज्या वार्डामध्ये आपण सध्या उभे आहोत तिथला जो नगराध्यक्ष आहे तो त्या बडेकर म्हणून जे आहेत त्यांची उमेदवारी ही उदयनराजेंसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठी टक्कर पाहायला मिळते। त्याचबरोबर जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण हे जे कराडमध्ये आहेत त्यांचं पॅनल, त्यांच्या विरोधात आमदार बाळासाहेब पाटील यांचं जे पॅनल आहे त्याची उमेदवारीच्या संदर्भामध्ये मोठी टक्कर पाहायला मिळते। एकंदरीत जर आकडेवारी पाहिली तर सातारा जिल्ह्यामध्ये 40 जागांसाठी 93,000 मतदार जे आहेत ते आपले मतदान देताना पाहायला मिळतील। त्याचबरोबर कराडमध्ये 29 जागांसाठी 57,000 मतदार हे वोटिंग करणार आहेत। त्याचबरोबर म्हसवडमध्ये जी महत्त्वाची लढत समजली जाते त्याच्यामध्ये 17 जागांसाठी 19,000 मतदार आपलं मत नोंदवणार आहेत। एकंदरीतच या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याच्यातला महत्त्वाचा भाग जो आहे तो सातारा आणि कराड असा एकंदरीत मानला जातोय। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सातारा जिल्ह्यातली ही सगळी परिस्थिती होती।